सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजची माझी दिवसाची सुरुवात झाली आहे शिकरण खाण्यापासून. हे होते बदाम आणि हे होतं शिकरण. त्यानंतर मी थोडं स्किन केअरवर लक्ष द्यायचा प्रयत्न केलेला. त्यानंतर मी हे दुपारचं जेवण माझ्यासाठी बनवून घेतलं आहे. शेंगा वगैरे उकडलेले होते, हे गरम पाणी आहे, पापड आहे आणि हा सोयाबीन राईस आहे. संध्याकाळी हे चहा पिताना संध्याकाळी चहा आणि बिस्किट खाल्लं होतं. त्यानंतर थोडासा सनसेटचा नजारा बघा किती सुंदर आहे. त्यानंतर मी गेली होती फडके रोडला. फडके रोडला इतकी सुंदर लाइटिंग चालू होती. ओ गॉड, वाव, मस्त लाइटिंग होती इकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर रोषणाई केली आहे. हो, इतकं छान लाइटिंग, म्हणजे कसं असू शकतं एवढं सुंदर. आणि ते एकदम माझ्यासाठी नवीन होतं, कारण मी बघते दरवर्षी बघते, पण इतकी रोषणाई कधीच नाही बघितली. सो हे फर्स्ट टाइम होतं माझ्यासाठी एवढी रोषणाई बघणं. भरपूर सारे फेस्टिवल्स या फडके रोडवर सेलिब्रेट होतात. त्यातून एक गणेश चतुर्थी आहे, कारण इकडे एक गणेश मंदिर आहे. या गणेश मंदिराचं आतलं दर्शन आणि मी काय काय तिकडे बघितलं ते मी तुम्हाला एका वेगळ्या व्लॉगमध्ये दाखवीन. आता हे बघा, आतला गणपती होता जो बसवलेला होता. बाहेर आल्यानंतर आहे ना, माझ्यासारखेच अजून एक सँडल्स होते माझ्यासारखे मॅचिंग. हा सगळा बाहेरचा शूट आहे. आतला शूट मी तुम्हाला दुसऱ्या एका व्लॉगमध्ये दाखवेन. तो पूर्ण मी फक्त आणि फक्त ते गणेश मंदिरचं इन्क्लूड करेन त्याच्यामध्ये. तर वेट फॉर इट. हा समोरचा एंट्रन्स, आणि इथे जरा सेल्फी वगैरे घेतला. हे बघा, असे झेंडे पण लावले होते सुंदर. त्यानंतर मी आली ठाकुर्लीला. तिथे हा सेल चालू होता शूजचा, जॅकेट्सचा, सगळ्याचा. शूज तर अतिशय सुंदर होते यार. काय कलर्स होते शूजचे, काय सुंदर शूज होते. मस्त कलरफुल शूज होते. खूप मजा आली बघायला. आणि जर कोणाला जायचं असेल तर त्यांनी प्लीज जाऊन खरेदी करा, कारण फार सुंदर शूज होते तिकडे. नंतर येताना इकडे आमच्या खाली, बिल्डिंगच्या खाली, तिकडे त्यांचा गणपती जात होता KMCचा, तर ते तिकडे वाजवत होते. हा मजा आली. घरी येऊन नंतर मी हे जेवण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो डाळ भात भाजी. थँक्स फॉर वॉचिंग.